देवपूजा झाल्यानंतर देवासमोर ठेवलेलं हे एक भांडं पाणी तुमचं नशीब बदलू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? आज मी तुम्हाला त्यामागचं असं रहस्य सांगणार आहे, जे ऐकून तुम्ही आजपासून हा उपाय नक्की सुरू कराल. जय स्वामी समर्थ पुराणात आणि विष्णू पुराणात असं सांगितलं गेलं आहे की देवाला अर्पण केलेलं पाणी हे तीर्थ बनतं आणि ते केवळ पाणी राहत नाही, तर त्यामध्ये दैवी शक्तीचा वास होतो. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक वेळा सांगितलं आहे की जल म्हणजे जीवन आणि जेव्हा हे जल देवाच्या चरणी अर्पण केलं जातं तेव्हा ते साधं राहत नाही, तर ते पवित्र आणि ऊर्जामुक्त बनतं. पूर्वीच्या काळात ऋषीमुनी आपल्या आश्रमात पूजा करून देवासमोर पाणी ठेवायचे, कारण त्यांना माहीत होतं की हे पाणी वातावरण शुद्ध करतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. आजही तुम्ही अक्कलकोट किंवा दिंडोरी येथे गेलात तर तिथं अनेक भक्त ही परंपरा पाळताना दिसतात आणि त्यांच्या आयुष्यात बदल झालेल्या अनेक कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, परंपरा आहे, पण यामागे विज्ञान काय सांगतं? विज्ञानसुद्धा आज या गोष्टीला मान्यता देतं. पाणी हे एक असं तत्व आहे जे ऊर्जा साठवून ठेवू शकतं. जेव्हा आपण ऊर्जा करतो, म्हणजेच मंत्र म्हणतो, देवाचं नामस्मरण करतो, तेव्हा त्या प्रत्येक शब्दातून निर्माण होणाऱ्या कंपनांचा परिणाम त्या पाण्यावर होतो. हे पाणी त्या कंपनांना शोषून घेतं आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक संशोधनामध्ये हे दिसून आलेलं आहे की जेव्हा पाण्यावर चांगले शब्द उच्चारले जातात, प्रार्थना केली जाते, तेव्हा त्या पाण्याची रचना सुंदर आणि संतुलित बनते आणि जेव्हा वाईट शब्द बोलले जातात तेव्हा ती रचना बिघडते. याचा अर्थ काय? तर पाणी आपल्या भावना आणि विचारांना प्रतिसाद देतं आणि म्हणूनच जे पाणी आपण देवासमोर ठेवतोय ते त्या भक्तीच्या ऊर्जेने भरून जातं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे याचे फायदे काय होतात. सर्वप्रथम हे पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतं. अनेक वेळा आपल्याला कारण न कळता घरात भांडणं होतात, मन अस्वस्थ राहतं, कामात अडथळे येतात. अशा वेळी हे पाणी वातावरण शुद्ध करून शांतता निर्माण करतं. दुसरं म्हणजे घरात सुख आणि समाधान वाढतं, कारण त्या पाण्यातील सकारात्मक ऊर्जा हळूहळू संपूर्ण घरात पसरते. तिसरं म्हणजे धनलाभाचे मार्ग खुले होतात. अनेक भक्तांनी अनुभव सांगितला आहे की त्यांनी नियमितपणे देवासमोर पाणी ठेवायला सुरुवात केली आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात आर्थिक सुधारणा झाली, कामात यश मिळायला लागलं. चौथं म्हणजे आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो, कारण हे पाणी शुद्ध आणि ऊर्जायुक्त असल्यामुळे शरीराला सुद्धा फायदा होतो. पाचवं खूप महत्त्वाचं म्हणजे पितृदोष निवारण्यासाठी हे पाणी उपयोगी ठरतं. जेव्हा आपण हे पाणी श्रद्धेने अर्पण करतो तेव्हा आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की जिथं श्रद्धा असते तिथं कृपा नक्की होते. आता तुम्हाला असा प्रश्न पडलाय की हे नेमकं कसं करायचं? तर खूप सोपं आहे. पूजेनंतर एक स्वच्छ तांब्याचं किंवा पितळेचं भांडं घ्या, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा. शक्य असेल तर थोडंसं गंगाजल मिसळा आणि ते देवाच्या उजव्या बाजूला ठेवा. ते पाणी रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम त्या पाण्याला नमस्कार करा आणि मग ते थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडा. तुम्ही मंत्रही म्हणू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा आणि आपल्या घरामध्ये हे पाणी शिंपडा. आज गुरुवारचा पवित्र दिवस आहे आणि असा दिवस या उपायाची सुरुवात करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. म्हणून आजपासूनच ही सवय लावा आणि मनापासून श्रद्धेने करा. लक्षात ठेवा, हे फक्त पाणी नाही तर देवाची कृपा आहे. शेवटी इतकंच सांगते की आपल्या आयुष्यात छोटे छोटे उपाय मोठे बदल घडवून आणतात. तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांवर पूर्णपणे सोपवा. मग बघा कसं तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतंय. आता शेवटी तुम्हाला एक खूप महत्त्वाची आणि अनुभवातून सिद्ध झालेली गोष्ट सांगते, जी कदाचित फार कमी लोकांना माहीत आहे. जेव्हा तुम्ही नियमितपणे देवासमोर पाणी ठेवताना तेव्हा हळूहळू तुमच्या मनातही बदल होऊ लागतो. सुरुवातीला तुम्हाला फक्त एक साधा उपाय वाटतो, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होत आहे, विचार सकारात्मक होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होत आहे. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्यावर काहीतरी अडथळे येत आहेत, काही काम होत नाही आहे, कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही. पण मैत्रिणींनो, अशा वेळेस हा छोटासा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो, कारण हे पाणी फक्त बाहेरचं वातावरण शुद्ध करत नाही तर तुमच्या आतल्या ऊर्जेलाही संतुलित करतं आणि हळूहळू तुमच्या मार्गातील अडथळे दूर व्हायला लागतात. आता एक खूप खास गोष्ट आहे, ही पण लक्षात घ्या. तर बघा, हे पाणी कधीही दुर्लक्ष करू नका.
काही लोक हे पाणी दुसऱ्या दिवशी फेकून देतात. त्या पाण्याचा आदर द्या, कारण ते देवाला अर्पण केलेलं पाणी असतं. ते पाणी तुम्ही तुळशीला घाला, झाडांना घाला किंवा घराच्या उंबरठ्यावर शिंपडा. त्यामुळं घरात सकारात्मक ऊर्जा अधिक वाढते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करताना आपलं मन पूर्ण शांत ठेवा. रागात असताना किंवा तणावात असताना हा उपाय करू नका, कारण जसं आपण आधी समजलं, पाणी आपल्या भावनासुद्धा शोषून घेतं. त्यामुळं नेहमी आनंदी मनाने आणि श्रद्धेनेच हा उपाय करा. काही भक्तांनी असा अनुभव सांगितला आहे की त्यांनी हा उपाय सतत 7 दिवस केला आणि 7व्या दिवशी त्यांना एक वेगळी शांतता जाणवली. काहींनी त्यांच्या अडलेल्या कामात यश मिळालं, काहींना तर काहींच्या घरातील भांडणे पूर्णपणे कमी झाली. याचाच अर्थ असा की श्रद्धा आणि सातत्य असेल तर हा उपाय नक्कीच परिणाम देतो. मित्रांनो, तुम्ही हा उपाय किमान 11 दिवस करून बघा आणि तुमचा अनुभव स्वतः पहा. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा, कारण जिथं खरी भक्ती असते तिथं चमत्कार घडायला वेळ लागत नाही. आणि हो, एक छोटंसं आव्हान आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचायला हवी. यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही देवासमोर पाणी ठेवताना तर आता पुढे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते मनापासून ऐका, कारण ही गोष्ट फक्त एक उपाय नाही आहे, तर तुमच्या आयुष्याला हळूहळू बदलणारी शक्ती आहे. आपण जेव्हा देवासमोर पाणी ठेवतो तेव्हा आपण फक्त एक भांडं ठेवत नाही आहे, तर आपल्या घरात शुद्धतेचं आणि शांततेचं आमंत्रण देत असतो. पाणी हे फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठी औषधासारखं काम करतं. आणि म्हणूनच संतांनी जलाला खूप मोठं स्थान दिलेलं आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की जसं मन शांत तसं जीवन सुंदर. आणि हे शांत मन तयार करण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप उपयोगी पडतात. जेव्हा तुम्ही रोज नियमितपणे देवासमोर पाणी ठेवता तेव्हा नकळत तुमच्या आयुष्यात एक शिस्त तयार होते आणि हीच शिस्त तुमचं भविष्य घडवते. लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी छोट्या सवयींपासून सुरू होतात. आज तुम्ही पाणी ठेवताय, उद्या नामस्मरण कराल आणि हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य भक्तिमय होईल. हीच खरी प्रगती आहे. आता एक उपाय, महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची गोष्ट. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते ना तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही, पण मन चिडचिड करतं, कामात मन लागत नाही, घरात विनाकारण तणाव वाढतो. पण जेव्हा तुम्ही देवासमोर पाणी ठेवता तेव्हा त्या पाण्याच्या माध्यमातून एक शांत लहर संपूर्ण घरात पसरते आणि हळूहळू वातावरण बदलायला लागतं. मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात आणि निर्णय घेणं सोपं होतं. म्हणूनच हा उपाय इतका प्रभावी आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही पाणी ठेवताना तेव्हा मनात हळूच बोला, जय श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ. माझ्या घरात सुख शांती ठेवा, माझ्या मनातील भीती दूर करा आणि माझ्या प्रत्येक पावलावर तुमची कृपा राहू द्या. छोटी ही प्रार्थना आहे, खूप मोठं काम करते, कारण देवाला मोठ्या गोष्टी नको असतात, त्याला फक्त तुमची खरी भावना हवी असते. म्हणून हा उपाय करताना कधी घाई करू नका. शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त आपल्या स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणा. तुमचा श्वास शांत होतोय, मन हलकं होतंय आणि आतून एक वेगळी ऊर्जा तयार होते. हीच ती दैवी शक्ती आहे. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळे काहीतरी शोधत आहोत, पण खरा आनंद कुठे आहे माहीत आहे का तुम्हाला? तो आहे शांत मनात. आणि हे शांत मन मिळवण्यासाठी हा छोटासा खूप मोठी उपाय खूप मोठी मदत करतो. म्हणून मी तुम्हाला एक मनापासून विनंती करते, हा उपाय फक्त ऐकू नका, करून बघा. किमान 11 दिवस श्रद्धेने करा आणि स्वतःचा बदल जाणवा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून आयुष्यात कितीही अडचण आली तरी विश्वास ठेवा, स्वामी तुमच्यासोबत आहेत. फक्त एक पाऊल तुम्ही पुढे टाका, उरलेली 100 पाऊलं आपले स्वामी स्वतः चालतील. मित्रांनो,